आणि यानंतर नागपूरमध्ये शिक्षक समितीचे आंदोलन सुरू असल्याची बातमी। शिक्षक समितीचं अन्नत्याग आंदोलन नागपूरमध्ये सुरू आहे। थकीत पगारासाठी शिक्षकांनी हे आंदोलन केले। आंदोलक महिला आणि शिक्षकाला भोवळ आली। 10 महिन्यांपासून शिक्षकांचे वेतन थकीत आहे, पगार रखडलेले आहेत, त्यामुळे हे शिक्षक आक्रमक झालेत। या संदर्भात आणखी माहिती जाणून घेण्यासाठी जाऊयात माझे सहकारी तेजस मोहतुरे यांच्याकडे। तेजस, हे शिक्षकांच्या मागण्या काय आहेत? नक्कीच आपण जर बघितलं तर शालार्थ आयडी घोटाळा झाला होता आणि शालार्थ आयडी घोटाळा झाल्यानंतर 650 शिक्षकांचे जे आहेत ते पगार थांबवले होते। कोर्टाने जे आदेश दिलाय की त्यांचे पगार झाले पाहिजे, मात्र 9 महिन्यापासून या शिक्षकांचे जे पगार झालेले आहे, मागील 6 दिवसापासून संपूर्ण आंदोलक जे आपल्या हक्कासाठी जे आहेत ते या ठिकाणी आंदोलनासाठी बसले होते। मात्र काही महिलांची जे आहेत त्या शिक्षकांची जी आहे ते प्रकृती बिघडली आणि आता थोड्या वेळात पहिले त्यांना ॲम्ब्युलन्सने जे दवाखान्याकडे नेण्यात आलं। आपण बघू शकता की हे संपूर्ण शिक्षक आहेत जे आहेत ते आंदोलन करत आपल्याला दिसत आहे। आपण त्यांच्याशी बातचीत करण्याच्या काय मागणी आहे तुमची? सर, कोर्टाचे आदेश, हायकोर्टाचे आदेश असून सुद्धा आमच्या 10 महिन्यापासून सर पेमेंट नाही दिलं या सरकारने। शिक्षण मंत्री मुर्दाबाद। की या संपूर्ण आंदोलन जे आहेत आपण काही महिला आंदोलकांसोबत बातचीत करण्याचा प्रयत्न करूया। आपण बघू शकता की महिला आंदोलक जे आहेत ते या ठिकाणी आक्रमक झालेले आहेत आणि त्यांच्यासोबत आपण बातचीत करण्याच्या काय सांगाल, काय मागणी आहे तुमची? काय मागणी आहे? आमचा पगार देणं हेच आमची मागणी आहे सर। 10 महिन्यापासून रखडलेलं वेतन, पगार, आमच्या सेवेला संरक्षण आणि आमचा बोगस टॅक्स काढणं ही रास्त मागणी आहे, जो हायकोर्टाने दिलेला निर्णय आहे। काय तुम्हाला कुठलं सरकारचे शिष्टमंडळ आपल्या भेटीला आलं का? कोणीच नाही आले। आमदार, खासदार, आमदार लोक येतात सर, आश्वासन देऊन चालले जातात आम्हाला। कोणी पण एकही मंत्री आम्हाला भेटायला नाही आला। डोळ्यात अश्रू आहे या महिलेचे, डोळ्यात अश्रू आहे या महिलेच्या। रात्रभर इथे सर्व बाया आपल्या लहान लहान लेकरांना घेऊन इथे उपस्थित होत्या। त्या शासनाला जाग नाही येऊन राहिली आणि सरकारचा कुठून आला तुम्ही? कुठून आला तुम्ही? आम्ही नागपूर जिल्ह्याचे 64 किती महिन्यापासून तुमचे पगार झाले नाही? 10 महिन्यापासून पगार नाही झाले सर। तुम्ही समजू शकता, 1 महिना जर पगार नाही झाला तर आपल्यावर काय बितते। आमची परिस्थिती आम्हालाच माहिती आहे आणि या सरकार फक्त आम्हाला आश्वासन देऊन चाललेले आहे। तो काय घरी किती मुलं वाढत तुमच्या? मला एकच मुलगा आहे सर। जरी एक मुलगा असला तरी तुम्हाला माहिती आहे की महागाई किती आहे। बघू शकता की या महिलेच्या डोळ्यात अश्रू आहे आणि हे अश्रू सांगत आहे की ते 9 महिन्यापासून जे आहे ते या महिलेचे पगार झाले नाही आणि शालेय शिक्षण घोटाळा झाल्यानंतर जे आहे ते 650 शिक्षकांचे जे आहे ते पगार जे आहेत ते थांबवलेले आहेत आणि या संदर्भात कोर्टाने सुद्धा आदेश दिले। मात्र या संपूर्ण संदर्भात जर बघितलं असेल तर या ठिकाणी जे आहे ते आंदोलन सुरू आहे। कुठलंही सरकारचं जे आहे शिष्टमंडळ आल्याचे चित्र आपल्याला दिसत नाही, त्यामुळे हे संपूर्ण आक्रमक पवित्रा सध्याच्या घडीला या आंदोलनाला घेतल्याचे नागपुरात दिसत आहे। ज्या पद्धतीने आपण बघितलं असेल तर या पहिले जे आहेत मुख्यमंत्री प्रशिक्षणार्थी युवकांनी जे आंदोलन केलं होतं, असंच आंदोलन सध्याच्या घडीला जे आहे ते शालार्थ शिक्षक संघर्ष समितीने आंदोलन केलेलं आहे। आपण बघू शकता की मोठ्या प्रमाणात इथे महिला आहेत, ह्या महिला ज्या आहेत त्या आपल्या हक्काच्या मागणीसाठी इथे उपस्थित आहेत आणि आपल्या मागणी मागत आहेत। मात्र कुठलाही इथे शासनाचे जे आहे ते शिष्टमंडळ आलं नाही आणि त्यामुळे या संपूर्ण संदर्भात जे आहे ते आंदोलक आक्रमक होताना आपल्याला दिसत आहे। कॅमेरामॅन दीप 10 महिन्यांपासून हे आंदोलन सुरू 10 महिन्यांपासून आपल्याला पगार मिळाला नाही असं आंदोलकांचं म्हणणं आहे। नागपूरमध्ये शिक्षकांचं अन्नत्याग आंदोलन सुरू आहे आणि याचं कारण आहे शालार्थ आयडी घोटाळ्यामुळे या शिक्षकांचे पगार झालेले नाही। हे पगार लवकरात लवकर सुरू करावेत अशी मागणी आहे शिक्षकांची।